हॅलो, नमस्कार. मी पूनम. चव पूनमच्या हातची या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजची रेसिपी भरलेल्या भेंडीची रेसिपी अगदी सोपी आणि चमचमीत अशी लागणारी ही भरलेली भेंडी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जर ही तुम्हाला एकदम सोपी रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया. तर सर्वात प्रथम मी भेंडीला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आणि एका परातीत काढून घेतले सर्व भेंडी. नीट व्यवस्थित धुवून घ्या. तुम्ही बघू शकता पाण्यात किती मातीचा कलर आलेला आहे. त्यानंतर एका कपड्याच्या साहाय्याने, कॉटनच्या साहाय्याने आपण या भेंडीला व्यवस्थित साबून चुपून पुसून घ्या. व्यवस्थित पुसून मी घेतलेली. त्यानंतर मी एक अर्धी वाटी खोबरा भाजून घेतलेला, 1 वाटी शेंगदाणे ते देखील चांगले भाजून घेतलेले. त्यानंतर त्यात थोडी कोथिंबीर, 2 ते 3 मिरच्या, 7-8 पाकळ्या लसूण आणि 1 चमचा जिरा टाकून याचं वाटण करून घेतलेलं व्यवस्थित. जास्त वाटण आपल्याला ओबडधोबडच करून घ्यायचं आहे. तर बघू शकता वाटण व्यवस्थित करून घेतलेलं. ते ह्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे. तर चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं. त्यानंतर थोडं अर्धा चम्मच हळद, तुमच्या चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये लाल तिखट मसाला टाकून घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे की अगोदर आपण वाटणात देखील 2 ते 3 मिरच्या त्याचं वाटण करून घेतलेलं. जिरा मसाला, धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला त्यात व्यवस्थित वाटणात मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले. तर हाताच्या साहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला भेंडी मधून चिरून घ्यायची. तर अशा प्रकारे व्यवस्थित भेंडीचे मधून असे भाग करून घ्यायचे, जेणेकरून जी आपण मसाला वाटण केले ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित स्टफिंग झालं पाहिजे. जर भेंडी मोठी असेल तर त्याला अगोदर मध्यभागी कट मारून मग 2 तुकडे करून घ्यायचे. मग त्यामध्ये तुम्ही वाटण भरू शकता. अशा प्रकारे मी सर्व भेंडी व्यवस्थित कापून घेतलेली तर बघू शकता. त्यानंतर आता ह्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते व्यवस्थित चापून चुपून ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित वाटण ह्यामध्ये मी भरून घेतलं आहे. तर आता 2-4 भेंडीमध्ये मी व्यवस्थित वाटण तुम्हाला भरून दाखवते. भेंडी अशी ओपन करून त्यात व्यवस्थित दाबून पूर्ण वाटण भरून घ्यायचं आहे. अजिबात ह्यामध्ये कंजूसीपणा करायचा नाही. आपल्याला मस्तपैकी चव येण्यासाठी, भेंडीच्या आतमध्ये वाटणाची चव चांगली टेस्ट येण्यासाठी व्यवस्थित त्याला चापून चुपून आपल्याला वाटण भरून घ्यायचं आहे. सर्व भेंड्यांना मी व्यवस्थित वाटण लावून एका ताटात ठेवून घेतलेल्या. आता आपल्याला ह्याला मस्तपैकी तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत. तर एका साईडला मी एक कढई ठेवलेली, फ्राय पॅन गरम होण्यासाठी. त्यात तेल टाकून घेतलेलं 2 ते 3 चम्मच. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्यात आपल्याला
अगोदर जिरा टाकून घ्यायचा आहे. जिरा थोडासा तडतडल्यानंतर थोडीशी राई देखील टाकून घ्यायची. ह्यात तुम्ही कढीपत्त्याचा देखील वापर करू शकता, पण मी टाकायला विसरलेली. तर व्यवस्थित हे तडतडल्याच्या नंतर आपण जी भेंडी भरून ठेवलेली ती ह्या तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. आणि कशी झाली, लहान मुलं देखील आवडीने खातील. माझ्या मुलांनी मस्त चाटून पुसून खाल्लेली. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता याला तेलामध्ये चांगलं वर खाली ढवळून घ्यायचं आपल्याला आणि 2 ते 4 मिनटं आपल्याला चांगला म्हणजे भेंडी व्यवस्थित कुरकुरीत शिजण्यासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. 2-4 मिनटांनी मी झाकण काढून पुन्हा एकदा खालून वरून करून घेतलेली. तर तुम्ही बघू शकता की एका साईडनी मस्त अशी भेंडी शिजलेली होती. तर व्यवस्थित पुन्हा एकदा चमचच्या साहाय्याने मी त्याला व्यवस्थित मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून 2-4 मिनटं व्यवस्थित अजून शिजवून घेतलेली. तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा. अशी ही मस्त अशी भरलेली आपली भेंडी तयार झालेली आहे. अगदी सोपी आणि लवकर अशी रेसिपी होणारी आहे भेंडीची. आगळीवेगळी रेसिपी ही नक्की ट्राय करून मुलांना खायला द्या. त्यानंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर सर्व करून घेतलेली. त्याला या मग खायला. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.